नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। फुलंब्री तहसील के खामगांव गोरक्ष के छोटे किसान सुखदेव रामराव बकले की रबी गेहूं की फसल की उम्मीदें कीटनाशक की गलती के कारण ध्वस्त हो गई हैं। बकले के खामगांव शिवार में 30 गुटे में बोया गेहूं का पूरा खेत सूख गया। किसान ने बताया कि उन्होंने नवंबर में रबी ऋतु में गेहूं बोया था और फसल अच्छी उगाई थी। 5 दिसंबर को उन्होंने आलंद स्थित साई कृषि सेवा केंद्र से बायर कंपनी की सेंकोर दवा खरीदी, जिसे दुकानदार ने गेहूं की फसल के लिए उपायुक्त बताया। बकले ने जैसे ही दवा छिड़काव किया, गेहूं की पूरी फसल सूख गई। किसान के अनुसार दवा का बिल 1 जनवरी 2026 को दिया गया। कृषि अधिकारी हिवराले ने खेत का निरीक्षण किया और पंचनामा किया, जिसमें पाया गया कि गेहूं के लिए दवा गलत दी गई थी। कंपनी के डीलर ने भी माना कि महाराष्ट्र में गेहूं पर इस दवा का छिड़काव नहीं किया जाता है। सुनिए हमारे संवाददाता से बातचीत के दौरान किसान ने क्या कुछ कहा। सर, माझी समस्या आहे, मी सुखदेव रामराव बकळे खामगावहून बोलत आहे। मी गट नंबरमध्ये गहू पेरलेला आहे। 55 रोज झालेले आहे। गट नंबर 163 गट नंबर आहे। आणि त्या शाही कृषी सेवा संदीप चोपडे यांच्याकडून औषध आणलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला गहू वाळून गेलेला आहे। अच्छा, गहू जळाला? हा, गहू जळाला त्या औषधीमुळे गहू जळाला। आणि मग त्याच्यानंतर आम्ही फोन लावला दुकानदाराला, आज येतो उद्या येतो, येत नाही तो। मग कृषी अधिकाऱ्याला कळवलं आम्ही 20 तारखेला। मग ते आले, मग त्यानं पंचनामा केला। मग दुसरे शाह साहेब उमरतीचे त्यांची कंपनीचे ते बी आले होते। शाह तुमच्या वावरात आले होते? हा, दोनदा आले। हिवाळे एकदा आले, गावात आले। कृषी अधिकारी? हा, कृषी अधिकारी आले। त्यानं मला मग औरंगाबादला वर्ष उस्मानपुऱ्यामध्ये ऑफिस आहे कृषी सेवाचं, त्याला दिला एक अर्ज। अच्छा, कृषी अधिकाऱ्याला बी दिला, एक फुलंब्रीला दिला एक। अच्छा, आणि मागून पोलीस स्टेशनला देणं होता मला अर्ज ना। तर मग फौजदार साहेब म्हणे कृषी अधिकाऱ्याला आणा म्हणे। अच्छा, मग त्याच्यामुळं ते कॅन्सल झालं। मग मी कृषी अधिकाऱ्याला फोन नाही केला का? हा, केला मी। आता काल बी फोन आला होता 31 डिसेंबरला, तुमचं होऊन जाईल तुमचं काम, मी मोठ्या अधिकाऱ्याला बोलतो असं सांगितलं मला। अच्छा, पोलीस स्टेशनचं बोलल्याबद्दल काय बोलले? नाही, ते म्हणे फौजदार म्हणे कृषी अधिकाऱ्याला घेऊन या म्हणे। कृषी अधिकारी काय म्हणतो तुम्हाला? नाही, ते म्हणे मी येत नाही म्हणे, त्या भानगडीत पडत नाही म्हणे। काय येत नाही म्हणे? नाही, मग ते मला कळालंच नाही। मग आता एवढा खेडेगावातला माणूस आहे मी। बरं, दुकानदाराचं काय म्हणणं आहे तुम्हाला? दुकानदार नाही, तो देतच नाही काही। तो म्हणतो कुणाला काही झाल्यानं घटना पैसे देत नाही आम्ही दुकानदार लोक, असं म्हणणं आहे। डुप्लिकेट औषध देतो फक्त? हा, ते मला काही कळत नाही औषधाचं। तुम्हाला औषध दिलं, ते औषध मारल्यामुळे हा, ते गहू जळून गेला। बरोबर आहे। हा, तुम्ही औषध कधी घेतलं होतं ते? 5 डिसेंबरला। त्याच्यानंतर मग त्याला आम्ही दररोज 5 डिसेंबर झालं, 12 डिसेंबरला औषध मारलं आम्ही, 5 डिसेंबरला आणून। अच्छा, मग तिथून गहू वाळायला लागला, सुरुवात केली। 12 तारखेपासून तर 1 तारखेला त्याला फोन लावला, पण दुकानदार येत नव्हता। अच्छा, मग तो सेल्समन आहे त्यांचा कंपनीचा, तो 2 घंटे आम्हाला सापडलाच नाही। 20 तारखेला आम्ही गावात पाहिलं तर शेतातच येणार, दुकानदार बी नाही म्हणायचं। अच्छा, आम्ही येत नाही, तुम्ही याला बोलावलं म्हणे कृषी अधिकाऱ्याला, तर मग असे म्हणले। हा, नाही, येतच नाही म्हणे, तुम्ही त्याला कायला बोलावलं म्हणे। अच्छा, म्हणजे तुम्ही कृषी अधिकाऱ्याला बोलवलं म्हणून तुम्हाला कंपनीचा सेल्समन म्हणे की आम्ही येत नाही? नाही, येत नाही म्हणे आम्ही। ते दुकानदार चोपडे म्हणे, संदीप चोपडे। काय म्हणे संदीप चोपडे? म्हणे आम्ही येत नाही, तुम्ही त्यालाच भांडा म्हणे। मग तुम्ही औषध कोणाकडून आणलं होतं? शाही कृषी सेवावाल्याकडून आणलं होतं। संदीप चोपडे? हा, संदीप चोपडे। संदीप चोपडेकडून तुम्ही 5 तारखेला औषध आणलं? हा, 12 डिसेंबरला मारलं। 12 डिसेंबरला मारलं? हा। तुम्हाला बिल कधी दिलं त्यांनी? 1/1/2026 बिल आम्हाला दिलं। आजचं दिलं, आज 1 तारीख आहे। त्या दिवशीचं औषध घेतलेलं बिल तुम्हाला आज? आधी 1 महिन्याचं औषधीचं बिल आज दिलं? हा, आज दिलं। म्हणजे डुप्लिकेट बिल? हा, डुप्लिकेट बिल, सही नाही बिलावर, काही नाहीये। अच्छा, म्हणजे बिलावर त्यांची सही बी नाही मारली? नाही। तुम्हाला औषध दिलेलं ते सगळं डुप्लिकेट, त्या औषधामुळे तुमचा पूर्ण गहू जळून गेला आणि तुम्हाला भरपाई देण्याचा नाही, देतच नाही ते, नाकाबुल आहे ते दुकानदार। काय प्रतिक्रिया?
पुढं काय करणार तुमचं काय म्हणजे विषय काय आता पुढचा? आता पुढं सर मला ही नुकसान भरपाई भेटायला पाहिजे. नाही. की युवराळी साहेबांना सांगितलं होतं का 15 क्विंटलची नुकसान झाली तुमची. दुकानदाराने मान्य केलं वावरात येऊन हम्म. की बा हे गहू मॅच औषध दिलं हे मी बी सांगितलं हे. असं दुकानदारानं हा मान्य केलं? दुकानदारानं बी सांगितलं हे मॅच दिलं औषध गावाला चालतं म्हणून. बरं. तो आज बी नाही म्हणत नाही. हा, मीच दिलं हा म्हणून मीच दिलं पण म्हणतो ना. भरपाई देत नाही. नाही भरपाई नाही म्हणजे देत ते. डुप्लिकेट औषध विकलेल्याचं डुप्लिकेट बिल दिल्याचं त्याचा काहीच विषय नाही नाही ते काढतच नाही. ते म्हणतो कॅम्प्युटर खराब झालं आमचं बिलाचं. इथून पुढे तुम्ही आता काय करणार नेमकं तुमचं काय पुढचं आता आम्ही काय करणार आहे आता आमची डेट संपली. आता 15 रोज त्या दिवशी भांडलो मी. कृषी अधिकारी दररोज संपर्कात होते. मग आता इथून पुढं आता मला जरा नुकसान भरपाई नाही भेटली तर मी तहसील कार्यालयाजवळ जाऊन उपोषण करल. माझी एवढीच अपेक्षा राहिली. आता बाकीचं काहीच नाही राहिलं आता. वहीं कृषि अधिकारी हिवराली ने कहा, किसान की फसल गलत कीटनाशक के कारण क्षतिग्रस्त हुई है। हम संबंधित कृषि संचालक और कंपनी के खिलाफ उपभोक्ता मंच में शिकायत दर्ज करेंगे। सुनिए। आळंदच्या कृषी सेवा एका दुकानाने खामगावच्या एका शेतकऱ्याला अपंग शेतकऱ्याला एक गव्हाण मारण्याचं औषध दिलं आणि ते औषध महाराष्ट्रात विकणं चालत नव्हतं आणि ते औषध त्यांनी इथं त्यांना त्या शेतकऱ्याला दिलं. त्या औषधीमुळे शेतकऱ्याचा जो 30 गुंठे गहू होता तो 30 गुंठे गहू जळून गेलेला आहे आणि तुम्ही कृषी अधिकारी आहे झाले त्या गहू जळून 15 दिवसाचं म्हणजे कालावधी निघून गेलेला आहे. तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला तर कंपनीवाल्याने येऊनच नाही बघितलं. तुम्ही तुमच्या यांनी काय कारवाई केली त्यांच्यावर? मी प्रत्येक शेताला पण जाऊन भेट आलो की जाऊन पंचनामा पण केला आणि पंचनामा झाल्यावर शेतकऱ्याला बोलवलं होतं. पंचनाम्यामध्ये गावातले पंच होते, दुकानदाराला बोलवलं होतं, कंपनीच्या प्रतिनिधीला पण बोलवलं होतं. अच्छा, त्यांनी मान्य केलं की गहू जळालं औषधामुळे जळालं. दोन्ही मान्य केलं. दुकानदाराने मान्य केलं आणि कंपनीने केलं. त्यांनी माझ्या तो पंचनामाचा जो फॉर्म तपासणी फॉर्म त्याच्यावर त्यांनी सह्या करून दिली. अच्छा, आपल्या स्तरावर काय कारवाई केली सर आपण? सांगतो आता आमच्या स्तरावर त्याची दुकानाची तपासणी केली. ते औषध आहे ना ते सॅम्पल घेतले, औषध लॅबोरेटरीला पाठवले. त्याच्यात काही औषधामध्ये काय दोष आहे काय तो समजतो आणि त्याच्यावर नंतर आम्ही कारवाई करतो. चुकीचं औषध आहे ते सॅम्पल पण काढलं, दुकानाची तपासणी पण केली. तर त्याच्या दुकानामध्ये काही त्रुटी आढळल्या. त्यांचा प्रस्ताव मी आमच्या जिल्हाधीश पोलीस अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर केला आहे. त्याची सुनावणी होईल आणि त्याच्यावर दुकानावर कारवाई होईल. त्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला ज्या त्रुटी आढळल्या मग तुम्ही त्याच वेळेस ते दुकान का सील केलं का? दुकानाला त्या जो माल आहे त्याचा तो सेनकार वगैरे त्याला सेल स्टॉक दिला आहे. ते तेवढं औषध त्याला विकायचा अधिकार नाही. आता ते सेल स्टॉक दिलेला आहे ती कारवाई. आणि दुकान बंद नाही करतात त्याची सुनावणी होती. तसं त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. अच्छा, आणि मग त्याच्यावर कारवाई होईल ना त्याच्यावर. तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांचं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं. आणि हे तुम्ही मान्य करतात का की ते जे औषध दिलं ते औषध आपल्याला इकडे विकणं चालत नाही हे तुम्ही मान्य करता का? त्यांच्या कंपनीने लिहून दिले प्रतिनिधीने काय लिहून काय दिलं? शेणकार औषध गावाला रिकमेंडेड नाही. नाही, हां. बरोबर आहे. हां. मग का त्यांना ते औषध शेतकऱ्याला दिलं? का फसवलं त्याची शेतकऱ्याची? चूक आहे ना तर ते साहेब चूक केलं बरोबर आहे पण मग त्याच्यावर इथे- कारवाई होईल ना साहेब. आता कारवाई होईल साहेब पण मग आता 15 ते 20 दिवस झाले म्हणजे पूर्ण महिना उलटून गेला. आणि दुसरी खास महत्वाचा विषय असा आहे प्रस्ताव दिला ना कारवाईसाठी प्रस्ताव दिला ना. बरोबर तर आहे. आमचे यशो साहेब वरिष्ठ अधिकारी आमची कारवाई करतात. बरं. मला कारवाईचा अधिकार नाही. माझ्या ऑर्डरनं बंद होती. आमचे यशो साहेबकडे आमची सुनावणी होती. मी सगळं सांगणार की यांची चूक आहे काय काय चुका आणि सापडल्या. आणि त्याला ते बिल डुप्लिकेट दिलं हो त्याचं काय म्हणजे डुप्लिकेट बिल देण्याचं ते कारण पुरावा काय? घेतला मी. हो नाही तुम्ही पुरावा घेतला हां. पण ते डुप्लिकेट देण्याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही कृषी अधिकारी आहात चुकीचंच काम मग केलं. कसं केलं त्याने ते का डुप्लिकेट बिल दिलं त्यांनी? ते चुकलं त्यांचं दुकानदाराचं चुकलं. त्यांना औषध दुकानदाराला 5 तारखेला दिलं हो. आणि वर्ष संपल्याच्या नंतर 1 तारखेचं बिल तो देतोय. हां, पुढचे- याचं कारण पुढचं म्हणजे बिल. नेमकं काय विषय पुढच्या तारखेत बिल दिलं. म्हणजे का देता असं काय त्याचा कारण? निष्काळजी पण आहे. निष्काळजी पण दुसरा विषय असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत की बुवा कृषी दुकानदार जे युरिया आहे तो युरिया 266 रुपयाचा युरिया आहे आणि तो 266 रुपयाचा युरिया ते 450 रुपये 350 रुपये अशा विक्रीला देतात आणि त्यांचं असं आहे की बिल 266च देतात पण शिल्लक एक्स्ट्रा पैसे घेतात. किती? एक तर 350ला देतात नाही तर 450ला देतात. आणि दुसरी महत्वाचा विषय एक की नुसतं युरिया घेत नाही, युरिया देत नाही त्याच्याबरोबर अजून कोणतं तरी एखादं म्हणजे एक्स्ट्राचं औषध त्यांना देतात की 1000 रुपयाचं बिल झालं पाहिजे अशा पद्धतीने. त्याच्यावर तुम्ही का कारवाई करता? आतापर्यंत तुम्ही कारवाई कुठं झाल्या का त्या? आता केलेल्या कुठं केलं तुम्ही कारवाई? आपल्या प्रलंबित म्हणजे दुकान तपासणी करणे
आम्ही जाऊन दुकान तपासतो, ई पॉश मशीन तपासतो, त्यांचा साठा तपासणी करतो. आणि आता तर कुठली कंपनी आलेली नाही, कंप्लेंट नाही आली. युरिया ओव्हर प्राईसमध्ये विकतात अशी काही कंप्लेंट आली आहे ना, भरपूर कंप्लेंट आमच्याकडे रिपोर्ट तुम्हाला कशा तुम्हाला त्या दिवशी दाखवली, तुम्हाला ऐकून दाखवली की शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही दुकानात तपासणी केलं ना, जातो शेतकऱ्यांना कारण शेतकरी का सांगते पुढं आम्हाला असं भेटणार नाही म्हणून शेतकरी या करत नाही. पण असं तुम्ही लक्ष देतात का दुकानदार आणि तुम्ही कारवाई करतात का, नेहमी व्हिजिट मारतात का? आता सध्या सीझनला लोकांना युरिया पाहिजे. आता सध्या प्रत्येक दुकानात व्हिजिट करतो, त्याची ई पॉश मशीन तपासतो, त्याचा साठा तपासतो आणि मॉडेल तपासतो. पण दुसरी आणि गोष्ट- तफावत आढळली तर मग त्याच्यावर कारवाई करतो. आणि युरिया असताना सुद्धा काही दुकानदार लोक म्हणते आमच्याकडे साठा नाही आहे आणि एक्स्ट्रा पैसे भेटले की म्हणता आहेत आमच्याकडे मग देता. याच्यावर काय विषय? तशी काही कंप्लेंट आली साहेब कंप्लेंट तर कोणी देणार नाही, पण तुम्ही आतापर्यंत कुठं आम्ही कारवाई स्वतःच झाली का आता आतापर्यंत? आज शनिवार अजून मी तेच तपासण्या चालेल माझी. इथंच फुलंब्रीमध्ये कोणती कारवाई केली तुम्ही? कोणत्या दुकानात कारवाई केली? तुम्ही आता बोलले की इथं आम्ही काही कारवाई केली. ते खरीपमध्ये झालेलं आहे. खरीपमध्ये कोणत्या दुकानची? 15-20 दुकानवर कार्य केलं. इथं हां, फुलंब्री. निलंबन, दुकानाचं निलंबन. निलंबनमध्ये रिसीव्ह झालेली दुकान. निलंबन म्हणजे त्यांना युरिया खत विकायचा परवाना त्यांचा 1 महिना, 3 महिने, 2 महिने असं असं cancel. निलंबन. हां. बरं, मग आता त्या शेतकऱ्याला आपण काय देणार? आता ज्या शेतकऱ्याचा गहू जळाला त्या शेतकऱ्याला तुम्ही आता काय म्हणजे त्याला कोण भरपाई त्याची कोण भरणार? आणि तो शेतकरी अपंग आहे दोन्ही पाहायला. कंपनीच्या प्रतिनिधीशी बोललो, ते आणि दुकानवाले सांगितलं हा तुमच्यामुळे नुकसान झाले, त्यांचं नुकसान भरून द्या. त्यांचं आपसापसात नाही मिटलं तर हे आपण हा प्रस्ताव कंझ्युमर कोर्टामध्ये पाठवतो. बरं. आणि कंझ्युमर कोर्टामध्ये हा जवळ माझ्या माहितीप्रमाणे 90 दिवस आता निकाल लावा लागतो किंवा लागतो. अच्छा. तर त्यांना मी दोघांशी बोललो, कंपनीवाल्याशी, दुकानवाल्याशी. ते काही रिस्पॉन्स देण्याच्या मनस्थितीत नाही, त्याच्यामुळं हा अहवाल आता कंझ्युमर कोर्टानं पाठवतो. बरं, जो दुकानदार आहे त्या दुकानदाराला तुम्ही अशी तात्काळ कारवाई कोणची केली आता की तू आता हे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तसं इतर शेतकऱ्याचं नुकसान होऊन मग आता काय करायचं? त्यांच्या दुकानात ते औषध ठेवलेले, त्याला सेल स्टॉक दिलं, ते त्याला विकता येत नाही. विकलं तर त्याला मग पोलीस केस होते. पोलीस केस. त्या औषधाला सेल स्टॉक दिलेलं. सर तुमचं नाव आणि पद? माझं नाव गुराळे शांतीलाल तामसर, कृषी अधिकारी, गुण नियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, फुलंब्री. किसान सुखदेव बकले ने कहा, मेरी पूरी फसल बर्बाद हो गई है, लेकिन ना तो कृषि दुकानदार और ना ही कंपनी के कर्मचारी मुआवजा देने को तैयार है। अब मुझे न्याय के लिए किससे गुहार लगानी चाहिए? इस घटना ने किसानों की सुरक्षा और कृषि सेवा केंद्रों पर भरोसे को भी सवालों के घेरे में ला दिया है। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। सुखदेव बकले की ये कहानी सिर्फ एक किसान की नहीं बल्कि पूरे खामगांव और आसपास के किसानों की चिंता की कहानी है। गलत कीटनाशक और जिम्मेदार अधिकारियों की लापरवाही ने वर्षों की मेहनत को कुछ ही दिनों में नष्ट कर दिया। किसानों की सुरक्षा और उनके मेहनत के हक के लिए कृषि सेवा केंद्र और कंपनियों की जिम्मेदारी तय करना अब बेहद जरूरी है। उम्मीद है कि अधिकारियों की जांच और उचित कार्रवाई से किसानों को न्याय और मुआवजा मिलेगा। याद रखिए, जब किसान संकट में होता है तो सिर्फ उनका संघर्ष नहीं बल्कि पूरे देश का अन्न और भविष्य दांव पर होता है। फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।